नवीन वर्षाच्या सगळ्याच मित्रांना हार्दिक शुभेच्छा। डायरेक्टर परेश मोकाशी आपल्या सगळ्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेऊन आलेला आहे एक आगळा वेगळा चित्रपट, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। त्यांचे चित्रपट नेहमीच आगळे वेगळे असतात, काहीतरी भन्नाट कल्पना, काहीतरी नवीनच अनुभवायला भेटतं। आणि जसं तुम्ही पकडून घ्या हरिश्चंद्राची फॅक्टरी, वाळवी, आत्म पॅम्पलेट, या सगळ्या चित्रपटात काहीतरी वेगळं बघायला भेटतं। तर या सुद्धा चित्रपटामध्ये तुम्हाला ते अनुभवायला भेटणार। त्यांनी 1942चा काळ उभा केलेला आहे। त्या टाइमला सेकंड महायुद्ध चालू आहे, भारतात सुद्धा स्वातंत्र्य भेटलेलं नाही आहे, स्वातंत्र्याच्या चळवळी आहे। त्याच्या सुभाषचंद्र बोस, गांधीजी, बाल गंधर्व नाटक आणि विन्स्टन चर्चिल आणि ॲडॉल्फ हिटलर हे येतात बोंबिलवाडीला, आणि बोंबिलवाडीला चालू आहे एक नाटक। तर कसं होणार हे सगळं बघण्यासाठी बघा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। चित्रपटामध्ये त्यांनी हलक्या फुलक्या अंदाजमध्ये ना खूप गोष्टीवर भाष्य केलेलं आहे की हा युद्ध कशाला हवा, याची गरज काय आहे। तर एक कॅरेक्टर बोलतो की कालवण करायचं, जेवायचं, युद्धाची गरज काय आहे, कशासाठी होतात हे युद्ध, आणि त्याच्यानंतर नाटकाची का गरज आहे, कशा प्रकारे करमणूक होते, आर्ट रिलेटेड सुद्धा त्यांनी खूप गोष्टीवर भाष्य केलेलं आहे। आणि चांगल्या हलक्या फुलक्या अंदाजमध्ये तुम्हाला मजा येणार, कंटाळवाना हा चित्रपट वाटणार नाही, कारण की 1 तास 55 मिनिटात चित्रपट आहे। केव्हा चालू होणार केव्हा संपणार कळणार नाही। आणि परफॉर्मन्स बद्दल मी बोलणार, या चित्रपटामध्ये विनोदाचे बादशाह म्हणजे आपले प्रशांत दामले सर आलेले आहेत, आणि त्यांनी जो प्रकारचा परफॉर्मन्स केला आहे ना, म्हणजे ॲडॉल्फ हिटलर ज्या प्रकारे विनोदी अंदाजे त्यांनी केलेला आहे, मजा येते बघण्यासाठी। स्टार्ट जेव्हा होतो ना फिल्मचा, तुम्हाला 20 मिनिट खूप आवडणार। त्यात जे जुगलबंदी आहे त्यांची आनंद इंगळे सोबत, आणि नंतर जे सेकंड हाफमध्ये एक पोलीस स्टेशनवाला सिक्वेन्स आहे ना, त्यात तुमचे त्यांचे मॅनरिझम बघा, त्यांचे जे विनोदी भाव आहे, ज्या प्रकारे ते ऍक्ट करतात ना, खूप मजा येते, मजा येते। त्यांचे सगळेच पंचेस ना चांगले वाटले। त्यांनी या फिल्ममध्ये स्टँडआउट परफॉर्मन्स केलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी म्हणणार की मला बबनची भूमिका आवडली। बबन म्हणजे मनमीत नावाचा ऍक्टर आहे, त्यांचा जो ऍक्टिंग आहे ना, स्पेशली जे नाटक ते स्टार्टिंगला करतात, त्याच्यात जे आव आव असं जे करतात ना ते, आणि सेकंड हाफ मध्ये जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये ॲडॉल्फ हिटलर बनवून येतात, त्यांचं ओव्हरऑल जेवढ्या सीनमध्ये ते आहेत ना, तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स बघायला मजा येणार। त्यांचा मला व्हेंटिलेटरमध्ये सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स आवडला होता। आणि त्याच्यानंतर मी म्हणणार की जे आपले आनंद इंगळे आहेत, त्यांनी जे चर्चिलची भूमिका केलेली आहे ती सुद्धा चांगले वाटतात। आणि ओव्हरऑल म्हणणार की जे थोडाफार ना नाटकीचा तुम्हाला अनुभवायला भेटणार, कारण की नाटक सारखा बाज याच्यात घेण्यात आलेला आहे। वैभव इंगळे आणि त्यांची जी फॅमिली दाखवलेली आहेत, स्पेशली गीतांजली जे ऍक्टर्स दाखवले, तिथं कुठेतरी थोडंसं ओव्हर द टॉप, थोडी ओव्हर ऍक्टिंग किंवा नाटकीय ऍक्टिंग तुम्हाला वाटणार, परंतु वैभव इंगळे हे तुम्हाला हसवत राहणार। आणि स्पेशली म्हणणार की जेव्हा ते बालगंधर्व बनून येणार ना, तो सीन बघा, तो सिक्वेन्स खूप फनी वाटला। तो ओव्हरऑल असा फिल्म मध्ये ना खूप चांगला आहे। आणि 2 इंग्रजी अफसर दाखवले आहेत, एक आहेत अद्वैत आणि गणेश, यांची सुद्धा ऍक्टिंग चांगली आहे वाटली मला। ओव्हरऑल सगळ्याच ऍक्टरनी चांगलं काम केलेलं आहे। फिल्म चांगली बनलेली आहे, कुठंच कंटाळवाणी वाटत नाही, विनोद एकानंतर येत राहतात, आणि काहीतरी आगळं वेगळं आहे, काहीतरी नवीन बघायला भेटतं। नाहीतर मराठी सिनेमामध्ये आता कोणीच नवीन सिनेमा बनवत नाहीये, परेश मोकाशी आहे ते एकानंतर एक सिनेमा आणत आहे। तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला निखळ मनोरंजन हवं आहे, हसायला पाहिजे, तर फक्त मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा बघा आणि एन्जॉय करा। सिनेमा मंत्री 24 ला लाईक शेअर सबस्क्राईब करा, एन्जॉय करा मित्र हो।